आलखिवली संघ एकमेव असा होता की तो संघ मैदानामध्ये उतरताना लाईनअप मध्ये उतरत होता आणि लाईनअप मध्येच बाहेर निघत होता। त्याचप्रमाणे पारिवली संघाचं देखील शिस्तबद्ध संघ म्हणून म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण पारिवली संघ देखील आपण पाहिलं असेल कालच्या दिवसामध्ये हा एक एकमेव संघ होता की तो लाईनअप मध्येच मैदानामध्ये उतरत होता सुनील सर, आणि लाईनअप मध्येच मैदानाच्या बाहेर देखील जातोय। चला जास्त वेळ खर्च करू नका, इथून हडल देखील घेऊ नका जास्त वेळ, जो काही निर्णय असेल तो त्वरित घ्या आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवा। या ठिकाणी शुभ आगमन झालंय महेंद्र शेलार, दीपक सोनवणे आणि सूरज जाधव यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय। वेलकम, हार्दिक स्वागत आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय। चला तर मित्रांनो लगेच क्षेत्ररक्षण सजवा। आपण पाहत आहात स्वर्गीय जानू दाजी पाटील यांच्या स्मरणार्थ माऊली चषक 2026 चा हा रणसंग्राम आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व दर्शकांचे, खेळाडूंचे, आयोजकांच्या वतीने मी रोहित गोरले शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय। चला तर आपल्याकडे थोडासा वेळ आहे, तोपर्यंत आपले मान्यवर जे उपस्थित आहेत त्यांचं स्वागत सत्कार आपण करणार आहोत। त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे साथी समालोचक सुनील पाटील सर। चला स्पीड अप करा मित्रांनो। खूप खूप धन्यवाद रोहित गोरले सर। तर आपण शुभ सन्मान शाही सन्मानाकडे वळत आहोत। आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय आदरणीय कैलासदादा शेलार यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी या स्पर्धेचे प्रणेते कैलास पाटील जींना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान, शाही सन्मान इथून मात्र संपन्न करायचा आहे। कैलासदादा शेलार शिवसेना उपतालुका प्रमुख यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। एक दानशूर व्यक्तिमत्व, जेव्हा जेव्हा कैलासदादा स्पर्धेकरिता भेट देत असतात प्रेक्षकांसाठी मेजवानी असते। मैदानाच्या बाहेर झेल पकडा आणि बक्षीस कमवा, त्या व्यक्तीचा आपण शुभ सन्मान करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। खूप खूप धन्यवाद कैलासदादा शेलार, आपण उपस्थित राहिलात आणि या व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय योगेशजी पाटील साहेब, त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय कैलास पाटीलजींना की आपण योगेश पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे। आपण पाहू शकताय सन्माननीय योगेशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण करत आहोत। या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार कैलास पाटील जिंच्या शुभ हस्ते हा केला जातो शुभ सन्मान। त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय प्रकाशजी डोंगरे साहेब, यांना विनंती असेल आपण या। चला सामन्याला सुरुवात करा, विनंती आहे सामन्याला सुरुवात करा, प्रॅक्टिस करू नका, विनंती असेल। मी विनंती करतोय कैलास पाटीलजींना की आपण प्रकाशजी डोंगरेजींचा शुभ सन्मान, शाही सन्मान इथून मात्र संपन्न करायचा आहे। आपण पाहू शकता सन्माननीय आदरणीय प्रकाशजी डोंगरेजींचा शुभ सन्मान आपण करत आहोत। या स्पर्धेचे प्रणेते कैलास पाटीलजींच्या शुभ हस्ते केला जातो हा शुभ सन्मान। त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय जयराम म्हात्रे साहेब, त्यांना विनंती असेल आपण पुढे या। मी या स्पर्धेचे शिल्पकार प्रणेते कैलास पाटीलजींना विनंती करतोय की आपण जयराम म्हात्रे जींचा शुभ सन्मान, शाही सन्मान इथून मात्र संपन्न करायचा आहे। पारिवली संघाकरिता पारितोषिक देखील आहे। ऋतिक जी लसणे आणि आतिश लसणे यांच्याकडनं प्रत्येक विकेट करिता 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे। या सामन्याकडे पहिला चेंडू अप्रतिम राहिला, यावेळेस लेग कट करण्याचा प्रयत्न होता, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र लाईन भरकडलेत चेक। त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय कान्हा पाटील जींचा शुभ सन्मान करण्याकरिता मी कैलास पाटीलजींना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान संपन्न करायचा आहे। आपण पाहू शकता सन्माननीय आदरणीय कान्हा पाटीलजींचा शुभ सन्मान इथे मात्र संपन्न होत आहे। करत आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं खूप खूप धन्यवाद सर्व मान्यवरांचा पुनश्च एकदा मनाच्या अंतःकरणातून खूप खूप धन्यवाद। 4व्या मॅचच्या दिशेने ओर टू कॉम्बॉक्स षटकार आला आता मात्र आपण धावसंख्या पाहतोय
धावसंख्या 8 या अंकावर. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा आपण पाहिलं जागा बडबून खेळण्याचा प्रयत्न होता, अपील झाली होती आणि ही खेळाडू वृत्ती पाहतोय त्या ठिकाणी फलंदाज होते उमेर आणि त्यांनी ती खेळाडू वृत्ती दाखवली की एज लागली होती. कधी कधी असं होतं ना की बाहेरचा आवाज किंवा आमचा समालोचनाच्या आवाजामुळे पंचांपर्यंत आवाज पोहोचत नसतो. त्यावेळेस आपण पाहिलं असेल तर बॅटमध्ये जेव्हा बॅट आणि बॉलचा संपर्क होतो आवाज येत नसतो. तर त्याच अनुषंगाने अपील केली होती, पंचांनी ती फेटाळून देखील लावली होती. मात्र आपण पाहतोय फलंदाज होते उमर, त्यांनी खेळाडू वृत्ती दाखवले आणि लगेच त्यांनी स्वतः हात वर केला आणि सांगितलं की यस नक्कीच मी बाद आहे. ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट असणं गरजेचं आहे. याला खरा खेळाडू म्हणतात. कारण ज्यावेळेस कोणताही गेम असो त्यामध्ये तुम्ही जर खरे खेळाल तर तुम्हाला क्रिकेट असो किंवा कोणताही खेळ असो तुम्हाला यश नक्कीच मिळेल आणि तेच पाहायला मिळतंय. विकेट आला षटकार नंतर आता नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आसिफ सिनियर. आसिफ आहेत गोलंदाज जतीन. यावेळेस अगदी पाहायला मिळतोय फुलटॉस चेंडू जरूर होता, थोडीशी इजा झाली. नो चेंडू देखील आहे, नो आहे आणि बिमर करिता बॉलरने रिव्ह्यू घेतलाय. बॉलिंग साइडने रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच आमचे येऊन चेक करतील. चला पारिवली संघ तुम्ही एकत्रित येऊ नका ना, मात्र क्षेत्ररक्षण सजवा. जो काही निर्णय असेल तो अवघ्या कमी वेळामध्ये फेअर डिलिव्हरी आहे. यस फेअर डिलिव्हरी आहे. अगदी आपण पाहिलं असेल चेंडू डीप देखील होत होता थोडासा आणि घुटणे वाकवले होते. फेअर डिलिव्हरी आहे. चेक केलंय मित्रा, विनंती असेल. आतापर्यंत तुम्ही खूप सारं सहकार्य केलंय आणि इथून देखील सहकार्याचीच अपेक्षा आहे. जास्त वेळ खर्च करू नका ना, फायनल देखील केलं पाहिजे. आणि अलकिवली संघ आपला कर्णधार रेडी राहायचंय. आपण इथे येऊन टॉस बॉक्स मध्ये येऊन रेडी राहायचंय. लगेच नाणेफेकी आपण करणार आहोत. आणि पारिवली किंवा महापोली संघ तुमच्या दोघांपैकी कोणता तरी एक संघ विजय होणार आहे. तुमच्या दोघांकरिताच देखील लगेच कर्णधार यायचं. यावेळेस शफल झाले आणि शफल झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय अगदी डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लाईक हा आलाय 6 धावांसाठी षटकार. आणि त्या ठिकाणी दर्शक आहेत कोणीतरी. तुम्हाला विनंती आहे की पडद्याच्या मागे जिथपर्यंत चेंडू येत नाही ना तिथपर्यंत आतमध्ये हात टाकू नका. या चेंडूवर देखील कोण दर्शक होते, तुम्हाला विनंती आहे तुम्ही आतमध्ये आले होते पडद्याच्या. अलकिवली संघाचे पाठीराखे आहेत का मला तरी वाटते त्या ठिकाणी. विनंती आहे दादांनो, कोणत्याही प्रकारची आपल्या मुले तिथे आपण पाहतोय तुमच्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायची. चला तर होली या सामन्याकडे. हा षटकार आलाय आणि धावसंख्या आपण पाहतोय 15 या अंकावर. 15 धावा आल्यात. पुढील चेंडू, हा चेंडू अप्रतिम राहिलाय. मात्र आपण पाहिलं असेल अप्रतिम चेंडू हा अगदी वाईट यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 1-15. आता इथून 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता असेल. चला ना पारिवली संघ एकत्रित येऊ नका. पारिवली संघ एकत्रित येऊ नका. प्रत्येकाने येऊन गोलंदाजाला सांगायची आवश्यकता नसते मित्रांनो. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. आणि इथून 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता असताना कोणत्या गोलंदाजाला प्राचारित केलं जाईल हे देखील आपण पाहतो. यशला आणलं गेलंय. 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा. चला तर अलकिवली संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचंय. टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचंय. प्रेक्षक राजा बघू शकतात किती प्रमाणे आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक राजा आलाय या स्पर्धेकरिता. हा चेंडू स्लोवर वन चेंडू होता. बोट फिरवलीत, चुकी करली नक्कीच. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो स्वीट साऊन होता. त्यानंतर आपण पाहतो सीमा पार चेंडू गेलाय. 6 धावांसाठी षटकार. ही आईवा जेल नसणार आहे. नाही आईवा जेल तर नसणार आहे. षटकार आलाय त्यांच्या हातातून उडलं, दुसऱ्याने कॅच घेतली आणि परत त्यांच्या हातात देत आहेत. ही आईवा जेल गृहीत धरली जाणार नाही. फर्स्ट अटेम्प्ट मध्येच जेल घेणं गरजेचं आहे आणि एकच जण घेऊ शकतो. षटकार आल्यानंतर हा चेंडू अप्रतिम राहिलाय. अगदी आता पाहतोय समीकरण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चेंज होताना.
4 चेंडूमध्ये आता 4 धावांची आवश्यकता असेल. सेमीफायनल मॅच देखील पाहू शकता कशा प्रकारे रंगत्या. चला स्पीडअप करा. 4 चेंडू 4 धावा. अगदी पाहिलं 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असताना पहिला चेंडू नक्कीच फसवायच्या अनुषंगाने टाकला होता. स्लोवर वन फुल टॉस मात्र समोर पाहायला गेला तर तेवढाच टाकतीचा फलंदाज आहे. स्टेप आउट करून आपण पाहतो अलाउंड द कार्पेट चेंडू खेळून काढला. एक धाव पडून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे थोडीशी मिसफील्ड झाली आहे. त्याच्या जोरावर दुसरी धाव देखील पडून पूर्ण केली गेल्या. 2 धावा आल्यात या चेंडूवर देखील. आता आपण पाहतोय धावसंख्या एक शॉट आहे. नक्कीच एक शॉट देखील पाहायला मिळते. धावसंख्या आता स्कोरबोर्ड मध्ये आपण पाहतोय 22 या अंकावर. आता पुन्हा समीकरण पाहतोय 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. चला फलंदाज फास्ट घ्या. इथून फायनल देखील खेळवायची आहे. दोन्ही संघांना विनंती आहे कोणताही संघ जिंकू शकतो. इथून आपण कोणत्याही संघाच्या बाजून निर्णय सांगू शकत नाही आहात कारण अटीतटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. उचलून फेक केली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. अगदी गोलंदाजाची चाणक्यरीती पाहू शकता. थ्रो पाहू शकते. थोडासा पुढे आला आणि टप्पा पडल्यानंतर बाउन्स एका हाताने गॅदर केला. थ्रो परफेक्ट आणि विकेटचं पतन. धावबादच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. चला फलंदाज देखील लवकर यायचा. इथून आपण पाहू शकता ना 4 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता असताना सर तिथे आपण पाहिलं दुसरी धाव जरूर धावली होती मात्र अति घाई त्यामध्ये थोडी आधीच बॅट टिकून एक शॉट देखील पाहायला मिळाली. 3 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता असताना तिथे देखील दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये अरबाज बाद झाले. आता नवीन फलंदाज पापा आलेत. आता आपण पाहतोय 2 चेंडू 2 धावा. दबाव असेल दबाव फलंदाजावर दबाव गोलंदाजावर नवे तर प्रेक्षक राजा देखील जे बसले होते ते उठून मॅच पाहायला लागलेत. आणि आपण पाहतोय 2 चेंडू 2 धावा. इथे चुकी केली गोलंदाजाने. या प्रकारचा चेंडू तुम्ही आसिफच्या अगेन्स्ट हाताळू शकत नाही आहात. शॉर्ट पिच चेंडू जणू त्याला फुटबॉल सारखा दिसत असणारा चेंडू असेल आणि त्यावर षटकार आलाय. चला महापोली संघाचा कर्णधार लवकर या. महापोली संघाचा कर्णधार आणि अलकिवली संघाचे कर्णधार लवकर या. लवकर लगेच आपण नाणेफेक देखील करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये तिथे सज्ज आहेत माझे साथी समालोचक सुनील पाटील सर. नाणेफेक आपण करणार आहोत. योगेशजी पाटील आपल्या समवेत आहेत. त्यांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. तर आपण योगेश पाटीलजींच्या शुभ हस्ते हा टॉस करत आहोत. फायनल मॅचचा टॉस सिकंदर स्पोर्ट्स महापोली विपक्षात आई गावदेवी अलकेवली. सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीमच्या माध्यमातून माऊली असा कॉल दिला गेलाय. नाण्याची बाजू कैलास पाटील म्हणजेच अलकेवली टीमने जिंकली. काय निर्णय असेल कळवायचे. बॅटिंग स्वीकारली. चला सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीम आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय. 2 षटकांचा सामना असेल. चला मैदानामध्ये चेंडूची पूर्तता करायची. ज्या पद्धतीने पाहिलं तर फायनल मॅचचा टॉस झालाय. टॉस जिंकलाय आई गावदेवी अलकेवली टीमने. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याकरिता सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीमला प्राचारण केलं गेलंय. प्रणय घोडविंदे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल लवकर यायचं. प्रणय घोडविंदे. चला इथून लगेच क्षेत्ररक्षण देखील सजवायचं आहे. महापोली संघ आणि अलकिवली संघ आपली वैयक्तिक पारंपरिक सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना करायची आहे. चला क्षेत्ररक्षण सजवा महापोली संघ. कारण तुम्ही जर वेल केला तर यानंतर तुम्हाला फलंदाजी करायची आहे.
म्हणून सांगतोय स्पीडअप करा. धन्यवाद. आपण शुभ सन्मान शाही सन्मान संपन्न करत आहोत. मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर पंचांची भूमिका खूप महत्त्वाची असते आणि त्या पंचांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. सन्मान्य विक्रमजी नाईक सरांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. मी रितेशजी पाटील यांना विनंती करतोय की आपण विक्रम नाईक सरांचा इथे मात्र शुभ सन्मान शाही सन्मान संपन्न करायचा आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये चांगल्या पद्धतीचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवले गेले आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर या 4 दिवसामध्ये त्यांचा हा चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवले गेले आणि विक्रमजी नाईक सरांचा हा शुभ सन्मान आपण करत आहोत. भिवंडी तालुक्यातील एक चांगले पंच म्हणून त्यांची ख्याती आहे आणि त्यांचा शुभ सन्मान आपण केला. खूप खूप धन्यवाद विक्रमजी नाईक सर. आपण या स्पर्धेकरिता उपलब्ध झालात त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. पहिल्या चेंडूवर अगदी आपण पाहिलं असेल ना तर दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधनं चेंडू ट्रॅव्हल केला त्या ठिकाणी पॉईंट आणि कव्हरच्या क्षेत्रामधून आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा जरूर आल्यात. संघाचं खातं देखील ओपन केलंय श्री गणेशा हलकीवली संघाकडनं. बाबू गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. फलंदाज आता स्ट्राईक एंडला विशाल. यावेळेस लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. अंधाधुंद बॅट फिरवली होती. अगदी पाहिलं असेल चेंडू पडून कुठे गेला आणि बॅट कुठे फिरवली. अगदी पाहिलं असेल शॉट सिलेक्शन चुकीचं म्हटलं तरी फटका ठरणार नाहीये कारण चेंडू आपण पाहिलं तर ऑफ स्टिकवर होता आणि ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आला. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत जर सरसावले जरूर. झेल सुटल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावा सहजरित्या पळून पूर्ण केल्या जातील. इथून आपण पाहतोय ही झेल ठरू शकले असते मात्र अति घाई आपल्याला पाहायला मिळाली. अति घाई होती आणि खूपच दूरवर देखील होती कारण आपण पाहिलं असेल तर अगदी 30 यार्ड सर्कलच्या जवळ झेल होती. अगदी लॉंगॉन वरून तिथपर्यंत ते सरसावले होते. झेल सुटले. 2 धावा नक्कीच आल्यात. पुन्हा एकदा विशाल. आपल्या शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अपील देखील केली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट तर झाला नाहीये. जिथे 1 धाव होती दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथून 2 धावा पाहायला मिळतात. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये 2 धावा आल्यात. अगदी पाहिलं असेल ना की अगदी शरीरावर जाऊन चेंडू आदळलाय पायावर. लेग बिफोरची अपील देखील होती आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं 1 धाव आली. डायरेक्ट हिट करायचं होतं. बाबू नॉन स्ट्राईक एंडला. नक्कीच डायरेक्ट हिट जर झालं असतं तर फलंदाज बास देखील ठरू शकले असते मात्र ते करताना पाहायला मिळालं नाहीये. 2 धावा आल्यात. धावसंख्या आपण 7 या अंकावर पाहतोय. लेस शॉर्ट पिच होता. लेग कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चूक न करता पॉइंट मध्ये झेल स्वीकारली जाईल. पहिलं विकेटचं पतन आपण पाहतोय. विशाल बॅक टू द डगआउट. आणि नक्कीच आपण जर पाहिलं असेल ना तर या चेंडूवर विकेट आली आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. अक्षय आलेत आणि अक्षय नक्कीच अक्षय यांचा उल्लेख करेन की अक्षयने काय प्रभावी फलंदाजी असेल गोलंदाजी असेल केली आहे. कारण आपण पाहिलं असेल ना पहिल्या दिवसामध्ये त्याने एका षटकामध्ये 4 विकेट देखील जरूर घेतले होते आणि पहिली विकेट हॅट्रिक देखील त्याच्या नावावर आहे या स्पर्धेची. तोच अक्षय आता फलंदाजी करीत आपल्याला पाहायला मिळतोय. शफल लवून खेळण्याचा प्रयत्न. अजून एक अप्रतिम चेंडू. षटक समाप्तीचा इशारा आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 7 या अंकावर. चला एकत्रित येऊ नका लगेच दुसऱ्या षटकाला सुरुवात करा. चेक. धन्यवाद रोहित गोरले सर. तर आपण व्यासपीठावर जात आहोत. तेथे शुभ सन्मान शाही सन्मानाकडे आपण वळत आहोत. उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान शाही सन्मान आपण संपन्न करत आहोत. आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय महेंद्रजी शेलार यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी अनिलजी पाटील यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथून मात्र संपन्न करायचा आहे. सन्माननीय महेंद्रजी शेलार यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं.
त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय दीपक सोनावणे सर. त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी अनिल पाटीलजींना विनंती करतोय. दीपक सोनावणे यांचा शुभ सन्मान करण्याकरिता अनिल पाटील जींना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथून मात्र संपन्न करायचा आहे. दीपकजी सोनावणीजी आपण उपस्थित राहिलात. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सन्मान्य सूरज जाधवजी यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी पुनश्च एकदा अनिल पाटीलजींना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथून मात्र संपन्न करायचा आहे. आपण पाहताय शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र संपन्न होत आहे. सन्मान्य सूरज जाधवजींचा शुभ सन्मान आपण करत आहोत अनिल पाटीलजींच्या शुभ हस्ते. और 2 कॉम्बॉक्स. या षटकामध्ये आपण जर पाहिलं पहिला चेंडू निर्धाव आणि त्यानंतर जर आपण पाहिलं असेल दुसऱ्या चेंडूवर विकेट आली आणि या चेंडूवर देखील विकेटची संधी होती आणि 2 धावा आल्यात या चेंडूवर देखील. यात पुढील चेंडू अरहम अजून एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. फुटवर्क नव्हतं फलंदाजामध्ये आपण पाहिलं असेल जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. अगदी पाहिलं असेल ना क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं खूप आवश्यक असतं सुनील सर, कारण जागेवरून खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहिलं असेल जी आपण पाहतोय मनगटी ताकद अगदी पुरेपूर ज्याच्या हाईटचा उपयोग करत असताना चेंडू हाताळले जातात. त्याच प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला हा देखील. पुढील चेंडू पुन्हा एकदा अरहम यावेळेस उडवलाय जरूर स्वतः गोलंदाज प्रयत्न करतोय. झेल स्वीकारली जाईल का? याच नक्कीच अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. विकेट क्रमांक 3 आला. रोशन बॅक टू द डग आउट. धन्यवाद डीजे. आणि त्यानंतर आपण पाहिलं विकेट आल्यानंतर थोडस जल्लोष देखील चला स्पीडअप करायला नवीन फलंदाज आले तर मैदानाच्या आतमध्ये करण आले. आता इथून आपण जर पाहिलं ना थोडासा संघ संकटात जरूर आहे, कारण इथून जर एखादा मोठा प्रहार येणं गरजेचं आहे या चेंडूवर, कारण आपण धापा पाहिल्या तर 9 धाबावर आहेत. या षटकामध्ये फक्त 2 धाबा आल्यात आणि 2 विकेट देखील आलेत. 2 धाबा आल्यात 2 विकेट. पुन्हा एकदा अरहम या चेंडूवर षटकार येईल की 2 धाबा येतील की 1 धाव येणार हे देखील आपण पाहणार आहोत. अगदी पाहतोय ऑफ साईडला चेंडू ठेवला होता. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत. प्रयत्न देखील केला जातोय मात्र वाईड इस्ट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आला. 4 धावांसाठी चौकार करण याच्या बॅटमध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर 13 या अंकावर आणि इथून विजयाकरिता 14 धावांची आवश्यकता असेल महापोली संघाला. चला लगेच क्षेत्ररक्षण देखील सजवा अलखिवली संघ आणि महापोली संघ आपली देखील सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना करा. तर बोलूयात पुन्हा एकदा सुनील पाटील सरांकडे. धन्यवाद रोहित गोरले सर. तर आपण शुभ सन्मान शाही सन्मानाकडे बोलत आहोत. आपल्यात उपस्थित मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. माऊली ग्रुप अध्यक्ष कैलाजी पाटीलजींना विनंती करतोय की आपण सन्माननीय संजय बालनजींचा शुभ सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. शुभ सन्मान केला जातोय. आपण पाहतोय माऊली ग्रुपचे हे सर्व सदस्य आणि माऊली ग्रुपचे अध्यक्ष कैलास पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय हा शुभ सन्मान. सन्माननीय संजय बालनजींचा हा शुभ सन्मान आपण करत आहोत. आपण पाहू शकता शुभ सन्मान केला जातोय. सन्माननीय संजय बालन साहेबांचा हा शुभ सन्मान मावली ग्रुपचे अध्यक्ष कैलासजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. हा शुभ संघ. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय बालाराम मागत साहेब यांना विनंती असेल आपण पुढे या. मी माऊली ग्रुपचे अध्यक्ष कैलासजी पाटीलजींना विनंती करतोय आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथून मात्र संपन्न करायचा आहे. सन्माननीय बालाराम मागत साहेब यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे प्रणेते माऊली ग्रुपचे अध्यक्ष कैलासजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय हा
जींना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथून मात्र संपन्न करायचा आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर केनी साहेबांना विनंती असेल आपण पुढे या. उज्ज्वल केनी साहेबांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी या स्पर्धेचे प्रणेते माऊली ग्रुप अध्यक्ष कैलासजी पाटीलजींना विनंती करतोय की आपण उज्ज्वल केनी साहेबांचा शुभ सन्मान शाही आपण करत आहोत. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय सचिनजी माली जींना विनंती करतोय आपण या आपला शुभ सन्मान करण्याकरिता या स्पर्धेचे प्रणेते कैलास पाटीलजींना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथून मात्र संपन्न करायचा आहे. आपण पाहू शकता सचिनजी माळी जींचा शुभ सन्मान आपण करत आहोत. माऊली ग्रुप अध्यक्ष कैलासजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा केला जातोय शुभ सन्मान. खूप खूप धन्यवाद उपस्थित मान्यवरांचा. पुनश्च एकदा मनाच्या अंतकरणातून आपला खूप खूप आभार. चला वलियात सामन्याकडे आता पाहतोय आपण. मिस टाइम शॉट होता 38 सर्कलच्या इथे आपण पाहिलं असेल. काबू कॉर्नर पासून क्षेत्ररक्षक आले, उचलून फेक केली आणि या चेंडूवर देखील एकच धाव आली. आपण धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर 2 या अंकावर 2 धावा आल्यात. नक्कीच मित्रांनो यापुढील धावतं समालोचन ऐकणार आहोत. माझे साथी समालोचक अगदी आजच्या दिवसामध्ये आपण त्यांचा गोड आवाज ऐकलात. ओव्हर सुनील पाटील सर. आणि मी इथेच थांबतोय, रजा घेतोय. तुम्ही थांबू नका, तुम्ही पाहत राहा, माऊली चषकचा आनंद घेत राहा. धन्यवाद रोहित गोरले सर. खऱ्या अर्थानं पाहिलं तर ह्या 4 दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलात 3 दिवसामध्ये आणि खरोखरच ह्या स्पर्धेकरिता ते उपलब्ध झाले त्या समालोचक मित्राचा आपण शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र संपन्न करत आहोत. मी रितेश पाटील यांना विनंती करतोय की आपण समालोचक मित्र रोहित गोरले सरांचा इथे मात्र शुभ सन्मान शाही सन्मान संपन्न करायचा आहे. गोड आवाज आपण या व्यक्तीचा ऐकला या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं. व्हॉइस ऑफ भोकरी रोहित गोरले सरांचा हा शुभ सन्मान. खूप खूप धन्यवाद. फक्त 4 आणि चेंडूंचा विचार केला तर इथून मात्र 8 चेंडू आणि विजयाकरिता 4 धावा. यावेळेस ग्लान्स केला गेला या पाईन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 11 अंकावर. आता मात्र 3 धाब्यांची आवश्यकता आहे विजयाकरिता. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पाहिलं तर ही स्पर्धा 4 दिवसामध्ये पाहायला मिळाली. स्पर्धेचा अंतिम सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. परंतु या स्पर्धेचे प्रणेते आपण पाहिलं तर कैलासदादा पाटील, परंतु अनुषंगानं पाहिलं तर राजेंद्र कुमार पाटील, अनिल पाटील, सुनील पाटील यांची साथ खऱ्या अर्थाने या स्पर्धेकरिता या 4 बंधूंची ही इथून मेहनत खऱ्या अर्थाने या स्पर्धेकरिता लाभली गेली आणि सहकार्य त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता दिले गेलं. त्यांच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. खूप खूप धन्यवाद. खऱ्या अर्थानं पाहिलं तर 4 बंधूंनी ही स्पर्धा उभी केली आणि खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना आणि खेळाडूंना ही पर्वणी ठरली. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर खूप चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक अतिथी आपण पाहिले या स्पर्धेकरिता भेट करत देत असताना आपण पाहिले आणि या सर्वांचं पुनश्च एकदा धन्यवाद. त्यानंतर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पाहिलं तर स्वर्गीय जानू दाजी पाटील यांच्या स्मरणार्थ माऊली चषक 2026 आपण पाहिला आणि या स्पर्धेकरिता आपण पाहिलं तर सर्व दात्यांनी या स्पर्धेकरिता आर्थिक मदत केली. त्या दात्यांचं पुनश्च एकदा खूप खूप आभार. त्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय
चॅम्पियन ठरलाय माऊली चषक 2026 चा सिकंदर स्पोर्ट्स मापोली. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. च्या पद्धतीने पाहिलं तर चॅम्पियन ठरलाय सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीम. अभिनंदन अभिनंदन आई गावदेवी अलकिवली. अभिनंदन आई गावदेवी पारिवली. अभिनंदन आई गावदेवी सुपेगाव. चारही टीमचं अभिनंदन. चॅम्पियन ठरलाय माऊली चषक 2026 चा सिकंदर स्पोर्ट्सचा महापोली चॅम्पियन ठरलाय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पारिवली टीमचा राज आपण यायचंय. आपल्याकरिता कॅश प्राइज होतं ते घेऊन जायचंय. आणि जतीन आपण सुद्धा यायचंय. जे कॅश प्राइज आपल्यासाठी लावलं होतं ते घेऊन जायचंय. आणि चारही टीमला आपण इन्व्हाइट करू. व्यासपीठाच्या समोर यायचंय. त्यानंतर आपण शुभ सन्मान शाही सन्मान करणार आहोत. पंच